उल्लू ॲपने हाऊस अरेस्टचे सर्व एपिसोड आता हटवलेले आहेत। शो मधील अश्लीलतेमुळे आता एजाज खानच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे। एजाज खानचा विभू अग्रवालच्या अडचणीमध्ये वाढ झाली। महिला आयोगाने दोघांनाही समन्स पाठवले आहे। 9 मे पर्यंत आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले। राष्ट्रीय महिला आयोगाने उल्लू ॲपचे सीईओ विभू अग्रवाल आणि होस्ट एजाज खानला समन्स पाठवले। त्या दोघांनाही 9 मे पर्यंत आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत। 29 एप्रिलला शोची एक छोटी क्लिप व्हायरल झाली। यामध्ये एजाज खान महिला स्पर्धकांना विचित्र प्रश्न विचारताना आणि कॅमेऱ्यासमोर अश्लील पोज देण्यास सांगताना दिसत होता। मला वाटतं उल्लू सारखे जे काही वेब सिरीज असतील किंवा OTT प्लॅटफॉर्म्स असतील ह्यांच्यावरती आपण नक्कीच बंदी घातली पाहिजे। कारण आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला एक दगा बसवण्याचं काम हे अशा पद्धतीचे OTT प्लॅटफॉर्म करतायत आणि उघडपणे जर का अशा गोष्टी घडत असतील तर नक्कीच त्याच्यावरती योग्य ती कारवाई ही करणं अपेक्षित आहेच आणि त्या मी नक्कीच कायद्याच्या नुसार आम्ही ती कारवाई आम्ही करू। जे काही उल्लूचे जे काही CEO आहेत त्यांना समन्स देखील आपण दिलेला आहे आणि आजच्या आजच त्या उल्लूच्या ह्या प्लॅटफॉर्मवरून जे काही त्या वेब सिरीजवरती आक्षेप आहे ती वेब सिरीज थांबवण्यासाठीचा आपण आदेश आपण दिलेले आहे। उल्लू ॲपच्या माध्यमातून हाऊस अरेस्ट हा OTTवरचा एक शो चालतो आणि याच्यामध्ये महिलांना पुरुषांना आमंत्रित करून अतिशय अश्लील अश्लील प्रश्न विचारले जातात आणि विचारले प्रश्न त्यांना त्या पद्धतीने काही ठिकाणी कृती करायला सांगतात। हे अत्यंत घाणेरड्या पद्धतीचा शो चालू आहे। याच्याबाबत जनमानसातून अतिशय तीव्र प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत। म्हणून राज्य महिला आयोगाने यामध्ये सुमोटो करत पोलीस महासंचालकांना पत्र लिहिलेलं आहे आणि तातडीने असे अश्लील शो सादर करणारे असतील ते ॲप्स असतील किंवा हे शो तातडीने बंद करावे। यामध्ये ते कोणी होस्ट करत असतील ज्या पद्धतीने हे होस्ट करतात आणि ज्या पद्धतीने हे सगळं सादरीकरण करतात ते अत्यंत चुकीचं आहे। त्यांच्यावर देखील कारवाई होईल। अखेर उल्लू ॲपवरून हाऊस अरेस्ट हा कार्यक्रम हटवण्यात आलाय आणि या उल्लू ॲपला समन्स सुद्धा बजावण्यात आलेला आहे। याबद्दल मी राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आपल्या सगळ्यांचे लाडके देवाभाऊ यांचे मनापासून आभार मानते। महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रकरणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं 0 टॉलरन्स धोरण आहे आणि हाऊस अरेस्ट सारखे कार्यक्रम हे अत्याचार करणाऱ्यांच्या विकृत मानसिकतेमध्ये त्या मानसिकतेला खतपाणी देतात आणि त्यामुळेच हाऊस अरेस्ट आणि त्याच्यासारखे इतरही शो आणि ॲप असतील तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।